नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खूप असा खास आहे, म्हणूनच स्वामी महाराजांनी तुमच्यासमोर आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे. पैशाचा पाऊस तुमच्यावरती आज पडणार आहे, तुमचं आयुष्यच बदलणार आहे याची गॅरंटी 100% मी देतो. तर काय आहे तर तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघा. तर आजची जी काही मी सेवा आहे ते तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थच आहेत. श्री स्वामी समर्थ श्रीपादवल्लभ यांनी सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय घडवले. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी 12वे वर्षी हिमालयात खडतर तपश्चर्या केली. 36 वर्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे 22 वर्षे उपासना करून सद्गुरू परमपूज्य मोरेदादांसारख्या एकमेव शिष्य सेवा मार्गाच्या प्रत्यक्ष संस्थानार्थ घडविला. या सेवा मार्गात गुरुदीक्षिता पद्धत नाही, सरळ जगद्गुरू भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक व पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो. त्यामुळे या मार्गात बुवाबाजीला अजिबात धारा नाही व कुणासही भाविकाच्या फसवणुकीची शक्यता नाही. श्री स्वामी समर्थ हा मंत्र गोपनीय आहे, यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता निर्मलता साक्षात गंगामाई सारखीच आहे. या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तीची आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी बाबत पात्रता विचारात घेऊन सोपी साधी सेवा शक्यतो घरच्या घरी करण्यासारखी दिलेली आहे. तर काय आहे ही सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या सेवा मार्गात मातृदेवोभव, पितृदेवोभव, ज्येष्ठांना मान व आदर, कुलदेवतेची सेवा, परस्त्री माते समान, मांसाहार वर्ज्य, परमवर्ज्य, नियमित पितृकर्म, देवाघरातील नित्य नैमित्तिक पूजा, मासिक पाळीचे अशुचित पालन, उपासनेचे अखंड इत्यादी नियमाचे काटेकोर पालन स्वामी समर्थ या गुरुचरित्रात सांगितलं जातं. सेवा मार्गाचे कार्य सामान्य भविष्य कथात्मक नसून ते अति खडतर प्राधान्य मात्र कशी करावयाची, जन्मग्रस्त ग्रह उपयोगी निवारण, तीव्रता कशी कमी करायची इत्यादी मार्गदर्शन आहे. तर काय आहे मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच घरामध्ये कटकटी वादविवाद चालू असतात, पैशाची चंचल वाजत असते, कुठलेही काम करायला गेलं तर अडचणी निर्माण होत असतात. पैशाची जास्तीत जास्त एखाद्या घरामध्ये जर चंचल असते तर काय असते ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आजच्या ह्या सेवेमुळे तुमचे आयुष्यच बदलणार आहे. तुमच्यावरती पैशाचा पाऊसच पडणार आहे असं तुम्ही समजू शकता. तर ही सेवा पूर्णपणे तुम्ही ऐका. आत्ता या सध्याला जर म्हणायला गेलं तर आपण अशा काही संकटामध्ये आहोत की आपल्यालाच माहीत नसतं की या संकटामधून आपल्याला स्वामी महाराज स्वतः बाहेर काढत असतात. फक्त आपण सेवात तज्ञ होणं खूप गरजेचं आहे. स्वामींची जर आपण सेवा केली तर भरभरून स्वामी आपल्याला ओझं भरून देतात. तर काय आहे आजची सेवा तर मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर बघा, स्वामी महाराजांची सेवा सांगते. तर काय गुरुचरित्राचे पारायण, गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला फक्त स्वामींना काही तुमच्या इच्छा असतील तर सांगत जायचं. स्वामी त्यातून मार्ग काढतील. तुमच्याकडे पैशाची जर चंचल असेल त्याबद्दल जर तुम्ही सेवा जर ही केली तर तुम्हाला खरंच फरक पडेल. असं काही ज्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या सेवा बघा, तुमच्या गावामध्येच एखादं केंद्र असेल स्वामींचं तर तिथं काही छोट्या मोठ्या सेवा सांगितल्या जातात. गुरुचरित्राचं पुस्तक जेव्हा तुम्ही आणता त्याबरोबर नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ह्याचंही तुम्ही पुस्तक आणा. त्यामध्येही बऱ्याच सेवा सांगितल्या जातात. बघा, एखाद्या घरामध्ये आजारी व्यक्ती असते, सतत आजारी असते, त्याच्यामध्ये काही केलं तरी फरक पडत नाही. काही दवाखाना झाला, बाहेर बसाच वगैरे आपण जे विचारतो तिथं जरी विचारलं तरीही त्याच्यावरती काही फरक पडत नाही. त्यासाठी तुम्ही काय सेवा करू शकता हे मी महत्त्वाचं तुम्हाला सांगत आहे. तर बघा, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक केंद्रामध्ये उपलब्ध झालं शकते आणि श्री क्षेत्र औदुंबर येथेही उपलब्ध आहे. तिथे तुम्ही जाऊन हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता किंवा दिंडोरी प्रणित जिथे आहे तिथेही हे पुस्तक अवेलेबल होऊ शकतं, मिळू शकतं. तिथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. त्यामध्ये बऱ्याचशा सेवा सांगितल्या जातात. त्या सेवा तुम्ही काटेकोरपणे जर केला तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये खूप असा बदल घडेल.
घरामध्ये पैशाची चंचल असेल, अचानक पैशाचा पाऊस पडावा असा आपल्याला वाटतं, तर असं काही जर व्हावंसं वाटत असेल तर त्यामध्येही त्या सेवा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता. ज्या काही तंतोतत दिलेल्या ज्या सेवा आहेत, अगदी बाहेर जर आपण जेव्हा एखाद्या बाहेर कोणाला विचारलं तर त्या सेवा करून घेण्यासाठी आपल्याकडून भरपूर पैसे घेतले जातात. तर ह्या सेवा घरच्या घरी आपण स्वतः करायच्या आहेत. त्या सेवा जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुमच्यामध्ये इतका काही फरक जाणवेल, घरामध्ये पैशाची जी चंचल आहे ते स्वामी महाराज स्वतः नाहीशी करतील आणि त्यातून मार्ग काढतील. बघा, या सेवेचं जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. फक्त प्रत्येक सेवा जी असते मनभावे करणे खूप गरजेचं आहे. आजकाल वरवर सेवा करणे हे खूप महत्त्वाचं नाही, तर मनापासून सेवे करणे हे महत्त्वाचं आहे. मनापासून केलेल्या सेवेचे फळ महाराज आपल्याला स्वतः देत असतात. फक्त सेवा मनापासून असणे खूप गरजेचं आहे. कुठलंही कितीही संकट येऊ दे आपल्यावरती, ते पैशाच्या संदर्भात बघा, प्रत्येकाच्या घरोघरी पैशाच्या संदर्भात भरपूर संकटे येत असतात, पण त्यातून मार्ग काही निघत नाही. फक्त तुम्ही महाराजांना सांगा की महाराज, तुम्ही ह्यातून काहीतरी मार्ग काढा. आज माझ्यावरती जे पैशाचे संकट आहे, चंचलता भासत आहे, त्यातून काहीतरी तुम्ही मार्ग काढा. अचानक अशी काही चांगली घटना घडू दे आणि तिथे माझ्या आयुष्यामध्ये पैशाचाच पाऊस होऊ दे, असं तुम्ही महाराजांना जेव्हा सांगाल आणि महाराजांची जशी सेवा तुम्ही मनापासून करायला सुरुवात कराल, तसेच महाराज तुम्हाला भरभरून देतील. फक्त महाराजांवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. एकदा तुम्ही ह्या ज्या काही सेवा आहेत त्या जर तुम्ही पुस्तक, ज्या वेळेला तुम्ही नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या जे पुस्तक आहे यावेळेला असतं बऱ्याच ठिकाणी, तिथून जर तुम्ही घेतलं तर तुमच्या गावामध्ये जर केंद्र असेल तिथं की सेवेकरी दादा किंवा एखाद्या ताई असतात, तिथून जर तुम्ही हे पुस्तक मागून घेतलं आणि सांगितलेल्या सेवा जर तुम्ही यामध्ये केल्या, तुमची कुठली अडचण आहे काय आहे त्या सेवेमध्ये ते वाचायचं आणि ती सेवा जी आहे ते तंतोतंत व्यवस्थित करा. त्या सेवेचे फळ महाराज तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त सेवा करणं खूप गरजेचं असतं. महाराजांना फक्त एकच अपेक्षा असते की माझ्या भक्तानं माझी सेवा करावी. आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भरघोस असा फरक पडणार आहे. आज मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या घरामध्ये पैशाची चंचलता भासणार नाही. त्या बारकाव्यांना बघा, तुम्ही ज्या सेवा असतात त्या वाचून तरी एकदा बघा. सेवा जेव्हा तुम्ही वाचून बघाल, जशा सेवा आहेत सांगितलेल्या तशा जेव्हा तुम्ही कराल, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल घडेल. फक्त महाराजांना काय वाटतं की माझ्या भक्तांनी ही सेवा करावी. एकदा तुम्ही आज तुमच्यासमोर व्हिडिओ आला आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे, आयुष्यात बदल होणार आहे, पैशांचा पाऊस पडणार आहे याची गॅरंटी नक्कीच येते. तर बघा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सांगितलेल्या बऱ्याचशा सेवा असतात त्या पुस्तकामध्ये, त्यावेळेला तुम्ही ज्या सेवा केला तुमच्यावरती कुठलेही संकट महाराज येऊ देणार नाही. ते आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत. आपण जर त्यांची सेवा मनभावे केली तर आपल्यावरती कुठलंही संकट येत नाही. जास्तीत जास्त घरामध्ये पैशाची चंचल असते, पण ती चंचलताही नाहीशी करतात, दूर करतात. पैशाची चंचलता स्वामी महाराज आपल्याला भासू देत नाही. फक्त एकदा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. आज तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे, आयुष्यात तुमचं बदलणार आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.